जय श्रीराम मित्रांनो, आज आपल्याला जायचं येसवाडला. गाडी वगैरे रेडी केली तर आता निघत येसवाडला. श्रीकांत आणि मी जायलो तर म्हणलं तुम्हाला पण दाखवा येसवाडीचं मंदिर वगैरे. तर चला मग नाही का आपण येसवाडीला जाऊ. तर तुम्हाला मी तिथे गेल्यानंतर सगळं फिरून वगैरे दाखवतो. चला शेवटपर्यंत मी निघलो बघा आपला. तुम्हाला येसवाडीचं मंदिर दाखवतो. आपण आलो आता पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी. पेट्रोल वगैरे भरून घेतलं. तिथं म्हणलं तुम्हाला थोडा पैसे वगैरे दाखव. तिथून आता आलो डायरेक्ट रायगडवर म्हणलं तुम्हाला तिथं पण थोडा पैसे वगैरे दाखवा, शेणी वगैरे घ्यावा. तर आपल्याला जायचं होतं परभण रोडनं. तर निघलो परभण रोड साईडनं. तर मित्रांनो एवढा रोड खराब वगैरे होता की नाही तुम्ही बघू शकतात. ह्या रोडनं आपल्याला जायचं होतं येसवाडीचं दर्शन करण्यासाठी. तर तसंच निघलो पुढं. एवढा फुफुटा वगैरे जात होता डोळ्यामध्ये, त्यामुळे एवढं पॅक वगैरे केलं. तर मास्क चष्मा वगैरे लावून तुम्ही बघू शकतात किती पॅक वगैरे केलं. तर चेहरा संपूर्ण झाकून घेतला होता कारण लय फुफुटा जात होता. तसंच आलोत पुढं. आपल्या पाठीवरती एक मानवत रोडला जात होता, एक नांदेडला आणि एक परभण रोडला. तर आपल्याला जायचं होतं परभण रोडनं. तर तसंच आलोत की लगेच पुढं आलोत येसवाडीच्या पाठीजवळ. तिथं बघू शकता तुम्ही पाठी वगैरे. आता आपण आलतो मंदिराच्या आसपास. तर निघलोत मंदिराच्या साईडनं जवळच आलतो. तिथं गाडी वगैरे पार्किंग केली, निघलोत मंदिराच्या दिशेनं. तिथं आल्यानंतर म्हणलं तुम्हाला ते थोडा पैसे वगैरे दाखवतो. तुम्ही बघू शकतात प्रसाद वगैरे घेतला. मंदिराजवळ आलोत. मंदिराजवळ बघू शकतात तुम्ही मंदिर वगैरे जस्ट सुरुवात वगैरे चालू आहे बांधकाम वगैरे करण्यासाठी. तर मित्रांनो इथे एवढी पब्लिक येते दर शनिवारी. आपल्याला वाटतं यात्रा वगैरे आहे का नो, पण यात्रा वगैरे काय नसते. एवढी दर्शनासाठी पब्लिक वगैरे येते नाही तर बाहेरने. तिथं पण आपण थोडा शेणी वगैरे घेतला. तुम्ही बघू शकतात किती बाहेरने गर्दी वगैरे येते इथं. आपण थोडा इथला वगैरे पण शेण घेतला. म्हणलं चला आता चलत आपल्याला जायचं आहे घराकडे आल्यानंतर मित्रांनो जवळपास लावली होती आपण गाडी वगैरे. तिथून गाडी वगैरे घेतली आणि निघलो डायरेक्ट घराकडे. तर चला मित्रांनो आता भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय सर्वांना.